गणपती बाप्पा मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दादूच्या युट्यूब चॅनलवर। दादूची ड्रेसिंग बघून तुम्हाला वाटलं असेल दादूच कुठेतरी चाललाय। अरे बाबा बाबा बाबा, दादूसनी घ्यायलाय कमबॅक, दादूची एनर्जी परत आले। तर दादूच चाललाय फिरायला। तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठं, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, दादूस कुठं चाललाय। तर आता दादूची आपल्याला गँग तुम्हाला दाखवतो। इकडं बघा, इकडं आपला भाऊस आल्यान, भावे दादा जरा आयबी करा। इकडे आपला बाबा जाम बेकार भाऊस आलाय, अरुण शेठ न्यू मेंबर आलाय। इकडे आपला यज्ञ दादा पण आहे। आणि इकडं बघा, इकडं कंची गाडी आहे, बाबा बाबा बाबा, डायरेक्ट VIP गाडी घेऊन झाले तुमचा दादूस। तर आता आम्ही इकडं टिटवाल्याला पोहोचलो। थोड्या टायमानं आता आम्ही नारळ वगैरे फोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो। आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे। कुठं चालला गेस करा, कुठं चालला। चलो चलो बॉयज, नारळ वगैरे फोडून घेऊ, चला या। गणपती बाप्पा मोरया। तर गाईस तुम्ही इकडे बघू शकता, आपली पब्लिक वगैरे इकडे भावे जात आहेत, इकडे यज्ञ जात आहेत, इकडे सुधू जात आहेत, इकडे अरुण जात आहेत। तर आता आम्ही इकडून निघलो, तरी साधारण आम्ही टिटवाल्याशी 12:30 वाजता निघलेलो। तर आता आम्ही पुरं चाललो आहोत। तुम्ही बघा पुरं आम्ही काय काय दाखवतो तुम्हाला, सगळं काय दाखवतो, घाट वगैरे। तर चला आता आपण भेटू घाटान। मंडळी बघितलं का मालशेत घाट कसा बेकार आहे बाबा बाबा बाबा। अरे रातची आवरी पाटते बाबा, दिवसाला कमी पाटेल का। अरे बाबा आवरा बेकार आहे ना, तुम्हाला सांगता। आमच्या 2 पोराला त्यांच्या चार्जिंग कल आली तो घाट बघून। अरे काय बोलायचं त्यांना आता, म्हणून सांगता तुम्ही टेन्शन मिशन घेऊ नका यावर, काही नाही हो। दिसाला खतरनाक आहे पण एकदम सोप्पा आहे का। आता आम्ही घाटात तुम्ही बघितलं, आता थोड्या वेळानं आम्ही पोहोचू। तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेलच का, तुमचा दादूस एवढ्या रात्री चाललाय तरी कुठं। तुम्हाला काय वाटलं असेल, दादूसनी ड्रेसिंग मारली म्हणून दादूस चालला लोणावला, गोवा, अलिबाग। अरे बाबा तुमचा दादूस कुठं आलाय, बघाचे बघाचे बघा, इकडं बघा कुठं आलाय दादूस। दादूस आलाय शिवनेरीला, आपले छत्रपती राजे यांच्या जन्मभूमीत आलोय। तर दादूसने खूप एन्जॉय वगैरे केलं, खूप मजा मस्ती केली। पण जे आपले राजे आहेत त्यांचा इतिहास तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य मानतो। आणि आता आपण इकडे शिवनेरीला पोहोचलो। आता तब्बल 2:30 वाजत आलेत। आपण 12ला प्रवास सुरू केला, तर 2:30पर्यंत आता आपण पूर्णपणे पोहोचलोय। तर आता आम्ही इकडे थोडं रेस्ट वगैरे करतो आणि सकाळी चढायला सुरुवात करतो। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। काल तुम्ही बघितलं की आम्ही रात्री 2:30 वाजता पोहोचलो, त्यानंतर आम्ही थोडं रेस्ट वगैरे केलं। आता वाजले सकाळचे 7 आणि आता आम्ही चढण्यासाठी सुरुवात केले। तर आता तुम्ही बघा आम्ही काय काय एन्जॉय करतो इकडे आणि काय काय करतोय धमाल मस्ती। चला आता आपण जाऊया वरती।
तर मंडळी, आता आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणाला शिवाई मंदिर असं म्हणतात. शिवाजी महाराजांचं नाव या देवीच्या नावावरूनच पडलंय. तर आता तुम्हाला इकडचा मी मंदिरचा नजारा वगैरे दाखवतो, तुम्ही इकडे बघू शकता. तुम्ही बघितलंच असेल. तर आता असंच आपण पुढे पण जाऊया, काय काय नवीन नवीन आहे तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तर फायनली आपण बालेकिल्ल्यावर पोहोचलोय. तब्बल 1 ते 1.5 तास आम्ही प्रवास केलाय. त्यानंतर आम्ही इथे पोहोचलोय. तर आता मी तुम्हाला इकडचं काय काय ते सर्व काय दाखवतो. चला आधी आपण इकडे जाऊया. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे महाराजांच्या काळाची इमारत आहे. तुम्ही याचं नक्षीकाम बघू शकता, अजूनही तसं सेम आहे. तर आता आपण तिकडे पुढे जाऊया, तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या इमारतीकडे जाऊया. चला. तर मंडळी, इकडे तुम्ही पाठीमागे बघू शकता. तुम्हाला काय वाटतं, इथे पूर्वीच्या काळामध्ये एखादा राजवाडा असेल? जसं निसर्गामध्ये बदल होत गेले तसा राजवाडा ढासळला गेला. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असं येत असेल कधी, तर आपल्या निसर्गाची काळजी घ्या, आपल्या गडकिल्ल्यांची काळजी घ्या. तर चला आता आपण इकडे जाऊया, पुढच्या इमारतीकडे. तर मंडळी, तुम्ही पाठीमागे बघू शकता, हीच ती इमारत आहे जिथे आपल्या छत्रपती राजांचा जन्म झाला. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की तिकडे काय काय आहे, कसं आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. मी इथे वरच्या भागी आलो ना, तुम्हाला एकदम निसर्ग वगैरे तुम्हाला दाखवतो. निसर्ग कसं इकडे तुम्ही बघू शकता. ठिकाणी इथून लक्ष ठेवण्यात आलं होतं, कारण इथून दिसण्यासाठी एवढं एकदम परफेक्ट दिसतंय की त्या काळामध्ये इथून लक्ष ठेवण्यासाठी एक खिडकीचा वापर करायचा. चला आपण पुढे बघूया काय काय. तुम्ही इकडचं नक्षीकाम बघा, त्या काळातलं छत्रपतींच्या काळातलं ते अजून तसं आहे. यावरून तुम्हाला समजतं की त्यावेळी कसं काम केलं असेल आणि कशी त्यांनी जमवून केली असेल. तर असंच पुढे पण आहे, तुम्हाला सगळे काही पद्धतशीरपणे दाखवतो. तर चला आता आपण पुढे बघूया काय काय. आपण दर्शन वगैरे घेतले, तर थोडं खालच्या भागी आलो. तर इकडे तुम्हाला शिवकालीन पाण्याची टाक दिसेल, इकडे बघू शकता तुम्ही. तर आता आपण इकडे थोडी हिरवळ वगैरे बघायला जाऊया. चला बघूया पुढे काय. इथं आपण आता थोड्या या साईडला आलोय. तर इकडे तुम्हाला बदामी टाकी दिसेल, शिवकालीन आहे पूर्णपणे. बघू शकता याची लांबी किती मोठी आहे. तर असंच इकडे पुढे कडेलोट टोकाकडे जाण्याचा रस्ता तोही तुम्ही बघून घ्या.
हे बघा, इकडून तुम्हाला त्याची दिशा दिसेलच. आणि या साईडला तो भाग आहे, इकडून कडेलोट व्हायचे. बघू शकता किती भयंकर दिसतंय इकडूनच. म्हणजे विचार करा किती ते म्हणजे त्याला दुःख होत असेल ज्या वेळेला कडेलोट केली जात असेल. तर अशीच आता आपण या साईडला बघूया काय आहे. चला आता इकडे जाऊन बघूया. पण या साईडला आलोय, इकडे बघू शकता मस्तपैकी गार्डन वगैरे. जर तुम्ही जर कधी येत असाल तर तुम्ही इकडे गार्डन मध्ये बसू शकता. ह्या साईडला पण आहे. आणि इकडे खालीच गेलं तर तुम्हाला शौचालयाची पण सोयी सुविधा झालेली आहे. तर म्हणजे कुठलीच पद्धतीचा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही इकडे येत असाल तर. तसं आता आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे काय काय. मंडळी इकडे बघा कसा नजारा आहे, एकदम हिरवळगार. तुम्हाला खरं सांगू, जर तुम्ही सकाळच्या वेळी येत असाल ना तर एकदम सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला दिसेल. एकदम सुंदर, एकदम असं मनमोहक झाल्यासारखं वाटतं. कारण की हीच तर आपल्या महाराजांची पुण्याई आहे की त्याही जे गडकिल्ले बांधले ते आज सुरक्षित आहेत. मी अभिमान मानतो. तर असंच इकडे पुढे आहे, ते पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं काही दाखवतो. चला आता आपण जरा डोंगराचा भाग वगैरे घेऊया. चला पुढे. आता मी इकडे आलतो, तर इकडे आपले छत्रपती महाराज आणि जिजामाता यांची प्रतिमा आहे. तर चला आपण आता ती बघूया. मंडळी तुम्ही इकडे बघू शकता. राजमाता जिजाऊ आणि आपले बाल शिवछत्रपती यांचं ते प्रतिमा आहे. तर इकडे खूपच छान असं ते म्हणजे मंदिर वगैरे बांधले त्यासाठी. तर आता आपण इकडे पुढे पण जाऊया, बघूया अजून काय आहे. तर इकडे बसण्यासाठी थोडीशी जागा वगैरे केलेली आहे, बघू शकता. एकदम प्रॉपरली सगळं काही झालंय. तर आता इकडचं आमचं झालंय थोडंफार फिरून. तर आता आम्ही थोडं त्या साईडला जाऊन बघूया की अजून काय काय तिकडे. चला. आता आपण इकडे आलो, याला बोलतो अंबरखाना. म्हणजे स्वराज्याचा जो काय अन्नकोटा असायचा तो इथे साठवला जायचा. तर बघूया आपण आतमध्ये काय काय. तर इकडे तुम्ही बघू शकता त्या काळातलं हे बांधकाम आहे, अजूनही तसंच्या तसं ठाम आहे. म्हणजे विचार करा काय ते काम केलं असेल त्यावेळी. त्या बघा एकदम असं काय वाटणारच नाही की कोणतं पडायला आलं की कोणतं तुटलंय. एकदम प्रॉपरली तसं जसं सेम आहे. असं एकदम वाटतं की जुन्या काळाच्या राजवाड्यात आपण आलोय. इकडे बघू शकता खूपच अप्रतिम असा नजारा आहे. तर मंडळी आमचं आता पूर्णपणे फिरून झालंय. तर आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला. जे काय आम्हाला दाखवायचं होतं ते पूर्णपणे तुम्हाला शिवनेरी किल्ल्यावरचं दाखवलं. तर चला आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. तर फायनली आपलं शिवनेरी ट्रॅकिंग झालंय. तुम्हाला जे काय दाखवायचं होतं ते मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर आता आपल्यासोबत आपले मित्र त्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं फिरून? जाम भारी वाटलं. अरुण दादा कसं वाटलं? जाम भारी वाटलं. तर आपले मित्र पण खूप खुश आहेत. जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा. तुमच्या दादूसला फेमस व्हायचे. चलो लेट्स गो. बाय बाय. बाय 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 बाय. थँक्यू.